श्रीराम साधना आश्रमातील पंचदिनात्मक सोहळ्याला गुरुवारी श्री भास्करगिरीजी बाबांची भेट। प्रभू रामचंद्र म्हणजे एक शक्तीचेच रूप। राष्ट्रसंत गुरुवारी श्री भास्करगिरीजी महाराज। नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथील 3 क्रमांकाच्या चारीजवळ असलेल्या व गुरुवारी महंत श्री सुनीलगिरीजी महाराज यांनी स्थापित केलेल्या श्रीराम साधना आश्रमात आयोजित पंचदिनात्मक सोहळ्याला श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्तपीठाचे महंत राष्ट्रसंत गुरुवारी श्री भास्करगिरीजी बाबांनी भेट देऊन प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेतले। प्रभू रामचंद्र म्हणजे एक शक्तीचेच रूप असून अयोध्येत अनेक संघर्षानंतर निर्माण झालेले मंदिर हे जगाच्या श्रद्धेचे व संस्काराचे मंदिर असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत गुरुवारी श्री भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले। यावेळी श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत स्वामी श्री सुनीलगिरीजी महाराज यांनी स्वागत करत आश्रमातील विविध उपक्रमांची माहिती दिली। यावेळी महंत श्री सुनीलगिरीजी महाराज, भागवताचार्य साध्वी सुवर्णानंद चैतन्य, उद्योजक बाळासाहेब शिंदे पाटील, दत्ताभाऊ कांगुणे, संतसेवक वैभव निकम, सीताराम निपुंगे, पोपटराव निपुंगे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे यांच्या हस्ते गुरुवारी श्री भास्करगिरीजी बाबांचे संतपूजन करण्यात आले। यावेळी झालेल्या प्रवचन सोहळा कार्यक्रम प्रसंगी देवगडचे सेवेकरी बाळू महाराज कानडे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, गणेश महाराज शेजूळ, संतसेवक बदाम महाराज पठाडे, श्रीधर महाराज अनुबुले, हंडिनिमगावचे सरपंच भिवाजी आघाव, उद्योजक बाळासाहेब शिंदे, दत्ताभाऊ कांगुणे, आश्रम सेवेकरी सीताराम निपुंगे, पोपट महाराज निपुंगे, वैभव निकम, प्रशांत पवार, बाळू बोरे, शुभम सुरवसे, रंगनाथ बानकर, अशोक पवार, पंडित पवार, गणेश कोळेकर, रामदास सुकाळकर, विठ्ठल धनाळे यांच्यासह महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। सर्व देवदेवता महाराजांनी या ठिकाणी अधिष्ठित केलेल्या आहे। सर्व देवदेवतांचा कृपाशीर्वाद वैकुंठवासी गुरुवर्य मुंशी बाबा, वैकुंठ प्रकाशगिरीजी बाबा या सर्व संत महंतांचा कृपाशीर्वाद। काही दिवस दूर राहिलेले माणसं ते कुठल्या तरी निमित्ताने, कधी श्रद्धेने, कधी द्वेष भावनेने ते जवळ येतात आणि जवळ त्यांचं प्रभू रामचंद्र कल्याण करतात। आपण तर आता करूनच राहिलो उत्सव, देशाच्या कानाकोपऱ्यात नाही, जगभर आपला हा जिथं जिथे हिंदू माणूस आहे तिथे त्याचा कार्यक्रम चालू आहे। काल आहे तस्मै, आता सध्या काल राजकीय क्षेत्रामध्ये थोडं वाईट दिसते आणि धार्मिक क्षेत्रामध्ये थोडा वाईट दिसून राहिला। हे असते वादळ वावटळ, हे काही दिवस असते, कायम नसते। पण वावटळ आल्यानंतर डोळ्यात धूर गेला की काहीच कळत नाही माणसाला।